पाऊस आला की दिसणारी आणि पाऊस संपताच दिसेनाशी होणारी ही वनस्पती. ओळखलत का हिला? च्या दिवसात शेतावर जाताना, ट्रिपला जाताना, कुठेही जाताना, दर्याखोऱ्यात हिंडताना हिला तुम्ही जवळ ठेवा, कारण हा आहे एक दैवी वृक्ष. याला गौरी गणपतीच्या दिवसात आपण जरूर आणतो. हा आहे आघाडा. संस्कृत नाव आहे अपमार्ग, म्हणजेच तुम्हाला अपघातापासून वाचवणारा, अनेक रोगांवर गुणकारी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईचं तूप आणि आघाड्याचा सुका किंवा ओला पाला कोणत्याही प्रकारचं विष, दंश किंवा जखम लवकर भरून यायला मदत करतो. याच्याशिवाय इतर त्याचे औषधी उपयोग वेगळेच. म्हणूनच शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे ज्या ज्या वेळेला चढाईवर जायचे तेव्हा तेव्हा ते आघाड्याची वाळलेली किंवा ओली पानं बरोबर ठेवायचे, गाईचं तूप बरोबर ठेवायचे. लढाईमध्ये जखमा आल्याच त्याच्यावर हे अप्लाय केलं की थोड्या वेळात त्यांना बरं वाटायचं आणि पुन्हा नव्या जोमाने ते लढाईला सिद्ध व्हायचे. आपण लढाई तर नाही करणार, पण ज्या ज्या वेळेला बाहेर जाऊ तेव्हा प्रिकॉशन म्हणून तुमच्या औषधाच्या किटमध्ये हे आघाड्याची पानं आणि गाईचं तूप जेवढं जुनं असेल तेवढं चांगलं, त्याचे काही बाटली जरूर जरूर तुमच्याबरोबर ठेवा. कोणत्याही अँटीसेप्टिक क्रीमपेक्षा अतिशय स्वस्त आणि मस्त असा हा उपाय. ओली पानं असतील तर ठीकच आहे, नसतील ती वाळलेली पानंसुद्धा तेवढीच गुणकारी असतात.